आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ढोलकीवरची थाप त्याला तुंतुण्याची साथ. अलंकाराचा शृंगार त्याला रसिकाची दात. लावणी ही आपली बावनकशी लोककला. कधी फडावर तर कधी बैठकीत रंगणारी अदाकार. पायात चाळ, डोक्यावर पदर, कधी नजरेचा बाण तर कधी कमरेचा ताण. मराठी मातीतील अस्सल नृत्य शैली म्हणजेच लावणी. पाडाला पिकलाय आंबा, आलाबाई पाडाला पिकलाय आंबा, रंगीत बघ पाडाला पिकलाय आंबा. ही लावणी अजरामर केली ती विठाबाई नारायण गावकर यांनी, गणपत पाटलांनी, पट्टे बापूरावांनी आणि अशा अगणित लोककलावंतांनी. त्याच कलावंतांचे लावणी प्रतीचे योगदान समजून घेणारा आणि लावणीची परंपरा जोपासणारा कार्यक्रम म्हणजे सन मराठी प्रस्तुत लावणी महाराष्ट्राचे. काय मंडळी, कसं काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. मी संग्राम साळवी. माझ्याकडून तुम्हाला मानाचा, मोठ्या मनाचा नमस्कार. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहित आहे की लावणी ही मराठी मातीतील अस्सल लोककला. अनेक कलाकारांनी ही कला मोठी करण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. आज लावणी घराघरात पोचली यामागे अनेक कलाकारांचे कष्ट आणि मेहनत आहे. फडावर सादर होणारी लावणी ही बऱ्याचदा जत्रेत, एखाद्या उत्सवात किंवा गावाकडे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर व्हायची. त्यावेळी शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचू शकेल अशी गायिका भाव खाऊन जायची. पण आपला आवाज खडा आहे हे दाखवायला लावणी निवडली जायची ती लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांची. आज आपण त्यांच्या लावणीतील योगदानाचा गौरव करणार आहोत. या सोहळ्यात काही नामवंत नृत्यांगना लावणी सादर करणार आहेत. त्या निमित्ताने आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना भार्गवी चिरमुले. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. भार्गवी, तुझं सन मराठीच्या या मंचावर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. भार्गवी, आज आपण लावणी सोबत सुलोचना ताईंच्या कारकिर्दीविषयी जाणून घेणार आहोत. तुझी भावना काय आहे? सगळ्यात आधी मला हे सांगावंसं वाटतं की काही ठराविक कलावंतांनी लावणी ही घराघरात पोचवली. आपण एक 10-15 वर्षापूर्वीचा विचार केला असता की एक सर्वसामान्य घरातली मुलगी लावणी परफॉर्म करणार आहे तर कदाचित तिला घरच्यांनी होकार दिला नसता. कारण लावणी हा एक असा फॉर्म मानला जातो जो फक्त आपण शृंगारिक लावणी, फडाची लावणी, छक्कड याच्यामध्ये मानला जातो आणि जो 4 लोकांसमोर परफॉर्म केला जातो. त्याला खरं तर मानाचं स्थान दिलं जात नव्हतं. गेल्या 10-15 वर्षात आपण जर पाहिलं तर लावणी आता घराघरात पोचली आहे. खरं तर मला असं वाटतं की सुलोचना त्यांचा काळ खूप जुना आहे, पण त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या कष्टाचं चीज त्यांनी त्या काळात म्हटलं असतं की खरं तर आता मला लावणी म्हणावीशी वाटत नाही, कारण ती काही अशी सर्वसामान्यांमध्ये पसरली जात नाहीये की सर्वसामान्यामध्ये त्याला मानाचं स्थान मिळत नाहीये. पण असा विचार न करता त्यांनी ताठ मानेनी अतिशय त्यांच्या सुमधुर आवाजात घराघरात लावणी पोचवली. कित्येक वर्ष आम्ही अनेक इव्हेंट्समध्ये हे डान्सेस जरी केले तरी बघणारा एक माणूस का होईना शिट्टी वाजवतो आणि एक माणूस होईना का फेटा उडवतो आणि हेच आमचं समाधान असतं. क्या बात आहे. मला हेच म्हणायचंय की हीच माणसं अजरामर असतात. व्हायरल होणं सोपं आहे, अजरामर होणं कठीण आहे. आणि अजरामर होण्यासाठी खूप कष्ट, खूप सातत्य आणि खूप चिकाटी लागते. ही याच कलाकाराने आपल्याला शिकवली आणि म्हणूनच या कलाकारांना सन मराठीकडनं हा मानाचा मुजरा आहे असं मला वाटतं. वा वा. चला तर मग सन मराठीच्या या कार्यक्रमाला आपण व्हायरल करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. नाही, सन मराठीच्या या कार्यक्रमाला व्हायरल नाही, अजरामर करूया आणि ही लावणी मानाने प्रत्येक घराघरात पोहोचवूया. वा. पिकलाय आंबा, आलाबाई पाडाला पिकलाय आंबा. भार्गवी, खूप खूप आभार. मी तुला विनंती करतो की त्या आसन असतो.
तर मंडळी, सुलोचनाताईंनी वयाच्या 10व्या वर्षी गाणं गायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःचा वेगळा प्रभाव निर्माण केला. त्यामुळे आज जितक्या आदराने आपण अभंग गाणाऱ्या गायिकेचे कौतुक करतो, तितक्याच अदबीने आज आपण सुलोचना चव्हाण यांचं नाव घेतो. कलेतील दुही मिटवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी दाखवून दिलं की अगरबत्ती आणि अत्तराचा फाया यांची जागा वेगळी असली तरी काम सुगंध देणं हेच असतं. आपण प्रेम करावं सुगंधावर, जागेवर नाही. मला वाटतं त्यांच्या या कार्यासाठी आपण सगळे मिळून एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. मी सुलोचनाताईंना मानवंदना देण्यासाठी आमंत्रित करतो अभिनेत्री मीरा जोशीला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पदरावरती जर तारेचा मोर नाच राहावा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. बांधिला शैलसर बुचडा मानेवरी, माळला सुरंगी गजरा गत्यावरी, मोकळ्या गटाया रुळती भाळावरी, केसावरती लहर उठविली फिरवून हळू कंगवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. डोळ्यात रेखिले काजळ मऊ झोंबते, कानात घातले लोलक मी लोंबते, फिर फिरून माझी मी ऐनाशी थांबते, गोऱ्या भाई फोडून न्याले पुनवेचा चांदवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. मज पहावयास येतील ग कोणते, पाहिले कालपण नावन मी जाणते, परिगुणाच त्यांच्या नगरी वाखाणते, नुसतीता कैउरीला घुमतो ग तारवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. काय ग, असा परफॉर्म केल्यानंतर काय होणार? ठोका नेहमीच चुकतोय बघ. बरं, काय तुला म्हणजे विचारायचं आहे असं की लग्नाची घाई वगैरे शालू बिलू बघतेस, घरी बघायचं चालू आहे का? असेल तर सांगा. नाही म्हणजे तुझ्या नजरेत कोणी एखादा तरणा बांड राजबिंडा असा कोणी असेल तर सांग बाबा. हा, तरणा ताठा वगैरे नाहीये, पण एक वांड मुलगा नक्की आहे. कोण? ए, वांड मुलगा नक्की आहे. महागातला शालू वगैरे देणार असलाच तर विचार करेन मी नक्की, पण महागातला हवा. तर आपण विषय बदलूया. तुला ह्या लावणीवर परफॉर्म करताना कसं वाटलं? ह्या गाण्यात गोडवा आहे, लाडीकपणा आहे, शृंगार आहे, आतुरतेने कुणाची तरी वाट बघणं आहे, आणि या सगळ्या भावना मला या गाण्यातनं व्यक्त करता आल्या. सुलोचनाबाईंचं गाणं आहे
आणि याआधी मी हे गाणं कधीच परफॉर्म केलं नव्हतं. आय वॉज जस्ट वेटिंग की कधी मला या गाण्यावर परफॉर्म करायला मिळतं आहे. आणि सन मराठीने ती संधी माझ्या पदरात टाकली. त्यांच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. जोरदार टाळ्या. वा 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 वा. मीरा, धन्यवाद. तू असं नसतं होऊ शकत. मंडळी, सुलोचना ताईंनी सूर लावला की भले भले लोक पागल व्हायचे. अरे खरंच त्यांच्या खड्या आणि ताकदवान आवाजामुळे नृत्यांगनेला देखील एक ताकद मिळायची. मग लोक का वेडी होणार नाही? हा, त्याचाच एक अनुभव घेऊया पुढच्या लावणी. मी मंचावर आमंत्रित करतो ऐश्वर्या बडदेला. कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. कसं काय पाटील बरं हाय का, सांगा बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. आहो तुम्ही ते नाही तुम्ही, आहो चष्मेवाले तुम्ही, नाही 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 फेटीवाले तुम्ही. सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. काल म्हण तुम्ही जत्रेला गेला, तमाशात काळी जो इसरून आला. इसरल्या ठाई गावलं कन्हाई, आज तरी संगती आणलंय का. काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का, हो खरं हाय का, खरं हाय का. सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. काल म्हण तुम्ही तालुक्याला गेला, कमरेचा ऐवज हरवून आला. केली वाट मारी सांच्या पारी, अहो आज काय शिल्लक राहिलंय का. काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का, हो खरं हाय का, खरं हाय का. सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. काल म्हण तुम्ही हिथं तिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला. काय झालं पुढं सांगा तरी थोडं, खाली नका बघू आता लाजताय का. काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का, हो खरं हाय का, खरं हाय का. सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का. कसं काय पाटील बरं हाय का, सांगा बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का, हो खरं हाय का, खरं हाय का. काय मंडळी, कसा वाटला परफॉर्मन्स? हा, चक्की जा परफॉर्मन्स होता की नाही? हा 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 हा. लावणी अशीच असते हो, डायरेक्ट काळजाचा मामला असतोय बघा. चर्र होतंय बघा नुसतं, चर्र असं. मंडळी, कसं काय पाटील बरं आहे का, ही एक आयकॉनिक लावणी मानली जाते. संगीतकार वसंत पवार यांनी विदेशी बाजात बांधलेली ही ठसकेबाज लावणी आहे. टिपिकल ढोलकी आणि तुंतुण सोबत कीबोर्ड, गिटार, ट्रम्पेट, शेकर अशी वाद्य सुद्धा वापरली आहेत. त्यामुळे खरं तर हे लावणीच्या शास्त्रात बसणार नाही. पण भार्गवी, तुला काय वाटतंय? प्रत्येक संगीतावरती कुठल्या ना कुठल्या तरी संगीताचा प्रभाव असतोच. मला असं वाटतं हा रेट्रो फॉर्म आहे. म्हणजे आता आपण जे रिमिक्स गाणी किंवा फ्युजन गाणी असं म्हणतो ना, वसंत पवारांनी याचा पायंडा कधीच पाडलाय की हा रेट्रो फॉर्मॅटमध्ये वापरलेला आहे. जसं काही जुन्या गाण्यांमध्ये रेट्रो फॉर्ममध्ये गाणी जरी नौटंकी फॉर्ममधली किंवा फोकमधली असली तरी इन्स्ट्रुमेंट अशी वाजवली होती मॅन्डोलिन सारखी वगैरे, ज्याच्यात पाश्चिमात्य म्युझिकचा त्याच्यावर प्रभाव होता. ही लावणी तशीच आहे आणि तशीच ती सादरही झाली आहे की एका वेगळ्या पद्धतीचा फॉर्म आहे. आणि ऐश्वर्या तर उत्तम नाचतेच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण या लावणीची अजून एक मजा म्हणजे बरेच वेळेला बरेच कोरिओग्राफर ना वेगवेगळे प्रॉप्स घेऊन ही लावणी करतात. म्हणजे कधी गॉगल्स,
कधी स्टिक्स, कारण तो फॉर्मॅटच तसा आहे. आणि मला असं वाटतं की आता आपण मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ आहे, मराठी म्युझिकला आपण सुवर्णकाळ आहे असं म्हणतो. पण या लावणीनी खूप आधीच एक वेगळा काळ नाही, एक वेगळा फॉर्म आपल्याला दिला. शास्त्रीय किंवा लावणीच्या मीटरमध्ये जरी बसत नसली, जसं तू म्हणालास, तरी शेवटी संगीत हे मुक्त असतं आणि कला ही तेशी मुक्तच असते. सो ही मुक्त कला आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. धन्यवाद भार्गव. मंडळी, माणूस तरुण व्हायला लागला की जरा प्रेमात बिमात पडू लागतो. म्हणजे वाऱ्यावर हुळहुळणारी तिची बट दिसती, लचकत चालणारी कंबर म्हणजे तर काळजाचा बॅलन्स म्हणजे सगळं घालवतीये बघा. हा नाही अहो, तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण मोक्याचं, कारण 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. हा अगदी बरोबर. हीच फर्रेबाज लावणी सादर करायला मंचावर येत आहे सुकन्या काळन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पहिला ठिकाण नाचाचं अन 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. सातवारा मदनाचा पतंग उडवी पदराचा. सातवारा मदनाचा बाई पतंग उडवी पदराचा. तोल सुटावा अशी वेळही, तोल सुटावा अशी वेळही, तरी चालणं ठेक्याचं. 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. रात रुपेरी फुलली ग, मला पौर्णिमा भुलली ग. रात रुपेरी फुलली ग, अन मला पौर्णिमा भुलली ग. अंगावरती सांडू लागलं, अंगावरती सांडू लागलं, त्रिपुर चांदणं रुपयाचं. 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. 16व वरीस धोक्याचं ग, 16व वरीस धोक्याचं. सोळावं वरीस धोक्याचं ग. काय होय राव. हा अरा नादच कुळाबाई. ह्या लावणीवर तुला परफॉर्म करताना कसं वाटलं? खरं सांगू का संग्रामदा, आम्ही ॲज आर्टिस्ट, कोरिओग्राफर्स, ऑडियन्ससुद्धा कायम अशा गाण्यांच्या शोधात असतो जिथे फार एनर्जेटिक स्टेप्स कोरिओग्राफ करता येतील किंवा एक त्या गाण्यातून एक वेगळा आनंद लुटता येईल, काहीतरी खूप सुंदर अंदाज अदाकारी करता येईल. आणि हे गाणं ना तंतोतंत असं आहे, म्हणजे लहान असो किंवा मोठे, कोणाचा पाय थिरकल्याशिवाय अजिबात राहणार नाही. हे गाणं इतकं सुंदर आहे आणि त्यामुळेच मला खरं तर वाटतं हे गाणं इतकं पॉप्युलर आहे. आणि जरी ते गाणं म्हणतं की 16व वरीस धोक्याचं, मग ती 50शी बाई जरी असली ना तरी त्यांना असं वाटतं 16व वरीस धोक्याचं. वा 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 वा. तू तुझ्या अदाकारीने आता इथे परफॉर्म करून या मंचावर सुलोचनाताईंना मानवंदना दिलीस, त्यासाठी खूप खूप आभार. आणि मी तुला आता विनंती करतो की तू आसनस्थ व्हावं. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, मोठी व्यक्तिमत्व कशामुळे मोठी होतात याचं एक उदाहरण सांगतो.
एकदा सुलोचना चव्हाण एके ठिकाणी गाण्याचे रेकॉर्डिंग करत होत्या. त्यावेळी तिथे पुढच्या रेकॉर्डिंगसाठी प्रल्हाद शिंदे आले होते. आता प्रल्हाद शिंदे यांना कळलं की त्यांच्या बहिणीचं रेकॉर्डिंग सुरू आहे. त्यांना कळलं की रेकॉर्डिंगवर सुलोचनाताई जरा नाराज आहेत. काय झालं होतं तर गाण्यात असलेला कोरस सुलोचना चव्हाण यांना काही फारसा आवडला नव्हता. त्यावेळी प्रल्हाद शिंदे यांनी विचारलं की मी कोरस गातो चालेल का. तर त्यावेळी सगळेच खजील झाले. आता काय करायचं. पण बहिणीचं गाणं म्हणून ते उभे राहिले. पण त्यांचा आवाज स्वर टिपेचा असल्यामुळे बाकीच्यांचे आवाज झोकाळू लागले. त्यावर प्रल्हाद शिंदे यांनी रेकॉर्डिंग रूमच्या दारात जाऊन तिकडून कोरस गायला. सच्चा कलाकार कधीही एखादी गोष्ट छोटी किंवा मोठी हा भेदभाव करत नाही. म्हणूनच हे कलाकार मोठे होतात. तर आता बघूया विठ्ठल शिंदे यांनी संगीत दिलेली अजून एक प्रसिद्ध लावणी जी आपल्या समोर सादर करणार आहे वैशाली जाधव.